आणि आता वेळ आलेली आहे सगळ्यात कठीण प्रश्नाचं उत्तर द्यायची, की तुझ्या सासूबाईंचा स्वभाव खरं खरं सांग कसा आहे. गाईज गाईज काय प्रश्न विचारला तुम्ही. गाईज, भाग्यश्रीचा प्रश्न वाचूनच मला खूप वाईट वाटलं. कारण की तिचा असा प्रश्न होता, दीदी बाळाने ढेकर नाही काढलं तर त्याला किती वेळ असं उभं धरायचं असतं. हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सगळे. पायल प्रतीक ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर काय तर तुमचे खूप दिवसापासून खूप प्रश्न होते, मला विचारायचे होते तुम्हाला प्रश्न, तर ते तुम्ही विचारलेले आहेत इन्स्टा यूट्यूब दोन्हीकडे. तर आज मी त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देणार आहे ह्या ब्लॉगमधून. सो ब्लॉग तुम्ही एंडपर्यंत बघा, ठीक आहे. तर तुमचा सगळ्यात पहिला प्रश्न जयश्री ताईंनी विचारलाय बरं का. सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की दीदी तू सकाळी किती वाजता उठते आणि काम आणि घर परत ते सक्षमीचं तू सगळं कसं मॅनेज. मला हसायला येते गाईस. सक्षमी झाल्यापासून मी आवाज ऐका तिचा. सक्षमी झाल्यापासून नको करू ब्लॉग, नको करू, तुझ्यापाशीच बसू. सक्षमी झाल्यापासून मी झोपलेली नाहीये. मला कधीही जाग येते. मला जर 5 वाजता जाग आली तर मी 5 ते 6 वाजेपर्यंत 5 ते 6 वाजेपर्यंत अशीच बसते, ठीक आहे. हे सक्षमीचं काय चाललंय तुम्ही बघा. हे काय चाललंय सक्षमीचं. आता हिला मला घ्यावंच लागणार आहे. हे बघा, जयश्रीताईंचा प्रश्न तुम्ही ऐकला असेल तर आता त्यांनी विचारलेला मला, तू किती वाजता उठते, तू सगळं कसं मॅनेज करते, घर काम सक्षमीचं, ठीक आहे. तर मी उठते सकाळी 6 वाजता. सकाळी 6 वाजता उठले की सक्षमीला पहिलं दूध पाजून झोपवत असते. मग सक्षमी झोपली की तिथून पुढे मी लगेच उठून वॉशरूमला जाते. मग आंघोळीचं पाणी तापायला ठेवते आणि आंघोळीचं पाणी तापेसपर्यंत मी सक्षमीचे कपडे धुते. मग जे गरम पाणी असतं ना त्यात सक्षमीचे म्हणजे 3-4 वेळा नॉर्मल पाण्याने कपडे वॉश करते आणि मग त्याच्यानंतर सक्षमीचे कपडे परत गरम पाण्याने सुद्धा मी पिळते, चांगलं कडक कडक पाण्याने पिळते. मग ते झालं, वरती जाते टेरेसवरती सक्षमीचे कपडे वगैरे म्हणजे तर मी उठते सकाळी 6 वाजता, ठीक आहे. आणि तिथून पुढं मग मी काय करते, सक्षमी जोपर्यंत झोपलेली असते ना तोपर्यंत सगळं काम वगैरे आवरून घेते. मग आमच्या ह्या मॅडम उठतात, मग परत तिच्याकडे बघावं लागतं. तिला आयरनचा एक हे ड्रॉप आहे तो द्यावा लागतो. मग त्याच्यानंतर काय, मग दिवसभरात मी असंच सक्षमीला बघता बघता माझी घरातली कामं आवरते. आणि सकाळचं मम्मी नाश्ता बनवते चपाती भाजीचा, म्हणून मला सकाळी एवढं काही लोड नाही येत. फक्त लोड हिचाच आहे सकाळचा उठल्या उठल्या मला. मग रात्री पण हिला जेव्हा मी झोपवते सक्षमीला, म्हणजे मम्मी आम्ही आंघोळ घालतो हिला पहिलं, मग ही झोपते छान. मग ही झोपली की मी 4 वाजता मी पहिलं 4 वाजता जाऊन कुकर वगैरे लावते. मग ही जी आंघोळीची वेळ होती, मग हिला आंघोळ घातल्यानंतर मी बाकीचा जो माझा स्वयंपाक आहे रात्रीचा तो उरकते. म्हणजे असं मी थांबत थांबत माझं काम सगळं मॅनेज करते आणि दिवसभर माझा सगळ्या कामातच जातो. तर जयश्रीताई तुम्हाला तुमचं प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे सायलीचा. तर सायलीचा असा प्रश्न होता की तू तुझ्या बाळाला बाळगुटी देते का. तर त्याचं उत्तर आहे नाही. मी सक्षमीला झाल्यापासून दुधाव्यतिरिक्त काहीच नाही दिले. काहीच म्हणजे काहीच नाही. पाणीसुद्धा नाही दिलंय, ना मध चाटवलंय, ना काही काही काही. तर बाळगुटी पण नाही दिली मी तिला. मला खूप जण बोलले बाळगुटी दे दे दे, पण मी म्हटलं नको, डॉक्टरांनी नाही सांगितलंय. तर मी एवढं लवकर सक्षमीला अजून तरी नाही दिली बाळगुटी. म्हटलं जेव्हा ती 6 महिन्याची होणार त्याच्यानंतर विचार करू, कारण की तेव्हा ती थोडंसं खाणार ना, थोडं थोडं खायला पण चालू करणार ना. मग त्याच्यानंतर किंवा मी देईल पण किंवा नाही पण देणार, आता ते मला पुढचं नाही माहिती. तेव्हा जेव्हा मी असा विचार करायला द्यायची का नाही ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे आकांक्षाचा आणि तिचा असा प्रश्न आहे की बेबीचं वेट किती आहे आणि म्हणजे आधी किती होतं जेव्हा सक्षमी झाली होती आणि आता किती आहे. तर सक्षमीचं वेट जेव्हा झाली तेव्हा 2.5 किलो होतं आणि आता तिचं वेट 4.5 किलो असं काहीतरी असेल. म्हणजे ते आम्ही ना 1 महिना झाला तिचं वजन नाही केलेलं आहे. मग 4.5 किलो तेव्हा होती
आता तिचं वेट करेल तेव्हा मी तुमच्याशी परत शेअर करेल, ठीक आहे. आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे गायोचा. तिने विचारलंय आर यू गिविंग फॉर्म्युला मिल्क, तर त्याचा आन्सर आहे बिग नो. कारण गाईज मी माझ्या बाळाला फॉर्म्युला मिल्क नाही देत. आणि मी ते तुम्हाला पण सांगते की तुम्हाला जर दुधाचा काय प्रॉब्लेम होत असेल ना, म्हणजे खूप असा प्रॉब्लेम झाला ना की दूध येतच नाही आहे, तेव्हाच तुम्ही त्याचा विचार करा की आपण फॉर्म्युला मिल्क द्यायचा. नाहीतर मग ना दूध वाढीसाठी घरगुती काहीतरी उपाय करा आणि बाळाला आईचंच दूध द्या. मग तिला मी असं, हे बघा कशी ओरडते, बघितलं मी, हे बघा मी तिला दिसले नाही ना की ती कशी ओरडते. अगं मी इथंच आहे ना बाळा, इथंच आहे ना मी. काय काय होतंय तुला? हे बघा असं चाललंय सक्षमीचं आजकाल. आणि गेल्या 1 तासापासून ती अशी. आता मी सगळे घरातले पहिले कामं आवरते, म्हणजे ती झोपलेली असेल ना तोपर्यंत मी सगळे घरातले कामं आवरते. आणि मग माझे थोडेसे कामं जे राहतात ना मग मी ते नंतर करते. म्हणजे आता सध्या माझं रुटीन असं झालंय ना की मी हिला बघताच कामं करते. म्हणजे हिला बेडवर ठेवते, हिला काहीतरी खेळायला देते, किंवा प्रतीक घरी असतो ना मग त्याचं काम तो करून आला की तो घरी असतो. मग प्रतीक हिला खेळवत बसतो, मग मी त्यावेळेस माझे राहिलेले कामं बाकीचे करते. असं सगळा विषय दोघं जण आम्ही हँडल करतो सक्षमीला. आणि मग मी माझ्या घरातले कामं तसेच आवरते. मग रात्री सक्षमी परत झोपली ना आंघोळ करून, मग तेव्हा मी रात्री खाली जाते किचनमध्ये स्वयंपाक करते. रात्रीचा सगळा स्वयंपाक बनवते. मग स्वयंपाक बनवता पण सक्षमी 2-3 वेळा उठती. मग तिला परत दूध देऊन परत खाली जाते. म्हणजे असं माझा दिवसभर धावपळ होती. तर मंडळी, तुमचा आरतीचा असा प्रश्न आहे की प्रेग्नेन्सीसाठी ट्रीटमेंट घेतली होती का नॅचरल राहायला. तर मला हा खूप जणांनी प्रश्न विचारला होता की तू ट्रीटमेंट घेतली का. तर नाही, असं नाहीये. मी प्रेग्नेन्सीसाठी कोणतीही ट्रीटमेंट नाही घेतली. मला नॅचरलच बेबी कन्सीव्ह झालंय. पुढचा प्रश्न असा आहे की दीदी तू प्रेग्नेन्सीमध्ये कोणती फिश खाल्ली होती आणि कोणती फिश खाल्लेली चालते. तर खरं सांगायचं तर मी मासेवाली आहे, पण मला एवढं काही त्यातलं जास्त नॉलेज नाही. पण एवढं माहिती आहे मला की जास्त हीटवाले जे मासे आहेत ना ते नाही खायचे. जसं की बांगडा नाही खायचा. परत अजून एक मासा असतो त्याला म्हणतात, एकच मिनिटं आठवून द्या मला, शिंगाडा म्हणून एक मासा आहे, सिंगाडा. तो अजिबातच नाही खायचा, तो तर बिलकुलच नाही खायचा. एक वेळेस बांगडा खाल्लेला चालेल, पण बांगडा पण नका खाऊ, काहीच नका खाऊ. फक्त तुम्ही ना असं सुरमई, पॉपलेट, परत प्रॉन्स खाल्ले ते मी, सुरमई पॉपलेट खाल्ली आहे, बस एवढंच मासे खाल्ले. त्याच्या व्यतिरिक्त मी जास्त काही मासे नाही खाल्ले ते. आणि हा अजून एक मासा खाल्लाय मी, तो मला आता नाव आठवत नाही पटकन, कारण की 5-6 महिने झाले ना, नाही 1 वर्ष झालं ना मी खाऊन, म्हणून मला लवकर आठवत नाही. देखा आपने लापरवाही का नतीजा कुछ भी. कोणता मासा खाल्ला राव, मला आठवतच नाही काहीच. मी काय करू. आफरीनने मला प्रश्न विचारलाय, तर त्या मला प्रश्नाचं उत्तर देते तुम्हाला आता मी. आफरीनचा प्रश्न असा आहे की सी सेक्शन नंतर तू बेल्ट किती दिवसांनी यूज केला किंवा किती मंथने यूज केला. तर खरं सांगायचं तर मला बेल्ट याने लवकर घ्यायचा होता, पण सक्षमी 3 महिन्याची नाही, सक्षमीला 2 महिन्यानंतर मी बेल्ट घेतलाय. पण त्या बेल्टचं तुम्हाला खरंच सांगते, आता तो बेल्ट लावायचा तर मी विसरूनच जाते गाईज. काय करू आता, मला बेल्ट लावायचं लक्षात राहत नाही. पण तुमचं पण जर सी सेक्शन झालं असेल तर तुम्ही बेल्ट लावा आणि डेली लावा. मी विसरते, मला खरं तर चालू केलं पाहिजे बेल्ट लावायचं, कारण खूप कंबर दुखते. काय सांगू तुम्हाला, खूप म्हणजे खूप कंबर दुखते माझी, भरपूर प्रमाणात. तर 2 महिन्यानंतर मी बेल्ट घेतला होता आणि 2 महिन्यानंतर लावला तर चालतो. चला आता जेवण करतेय, फक्त वरण भात खातीये आणि वांग्याचं भरीत खातीये. नेक्स्ट प्रश्न असा आहे कल्पनाचा प्रश्न असा आहे, दीदी तू एवढं लवकर तिखट खायला सुरुवात केली तर बाळा उलटी होत नाही का. तर गाईज, मी तिखट खायला लवकर सुरुवात नाही केली आहे. म्हणजे मी पहिलं तर फिक्कच जेवण खात होते. मी आत्ता खायला लागली तिखट, म्हणजे एवढं पण तिखट खात नाही, नॉर्मल तिखट खाते. पण आता हळूहळू सुरुवात केली मी तिखट खायला. म्हणजे 3ऱ्या महिन्यापासून मी तिखट खायला सुरुवात केली आहे. तर पण जास्त तिखट मी खात नाही. तुम्ही पण नका खाऊ.
नाही तर मी सुरुवात केली म्हणून तुम्ही पण सुरुवात करता असं नका करू. कारण कधी कधी असं होतं, आजचंच उदाहरण घ्यायचं आलं मला, आज स्वयंपाक करायला आहे ना सक्षमीमुळे वेळ नाही भेटला, कारण की प्रतीक मार्केटिंगलाच आहे. तर मम्मीने सकाळी वांग्याचं भरीत बनवलं होतं. मग मी फक्त वरण भाताचं कुकर लावला, कारण की मला आज भाकर करायला आणि भाजी करायला वेळ नाही मिळाला. आत्ता मी वरणाला फोडणी दिली पळत पळत जाऊन, हे बघा, आणि वरण भातच घेऊन आले फक्त खायला. पटकन वरणाला फोडणी दिली आणि सक्षमीला पाळण्यातच ठेवून गेले होते मी. आणि वांग्याचं भरीत मम्मीने जे केलं होतं तेच घेऊन आले त्यासोबत. आता भरीत तर थोडं तिखट आहे, पण मी तोंडी लावायला घेऊन आले, कारण की आज वरण भात फक्त जाणार नाही, लोणचं खाऊ शकत नाही आंबट, म्हणून त्यासोबत भरीत खाते. भरीत तिखट आहे पण मी थोडं थोडं खाते, एकदम लावून लावून खाते. आणि आमच्या मॅडम मस्तपैकी पाळण्यात खेळतात ते, खरंच भरीत तिखट आहे आणि मी लावून लावून खाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे पिऊचा. पिऊ विचारतीये की पायल तुला ननंद आहे का, आणि तुझ्या सासूचा स्वभाव खरं खरं सांग कसा आहे. तुला तुला सांगायचं तुला सांगायचं आजीचा स्वभाव कसा आहे, मी सांगते. तर मला ननंद नाहीये, प्रतीक एकटाच आहे. त्यांना भाऊ होते पण ते आता नाहीयेत, आणि त्यांना प्रतीकला बहीण पण नाहीये. मग प्रतीक सिंगल आहे. मग प्रतीक एकटा होता घरात. माझ्या सासूबाईंना मुलगी मुलगी नव्हती, म्हणून तर आमच्या घरात ही गोंडस पती आली आमची. आणि आता वेळ आलेली आहे सगळ्यात कठीण प्रश्नाचं उत्तर द्यायची, की तुझ्या सासूबाईंचा स्वभाव खरं खरं सांग कसा आहे. गाईज गाईज काय प्रश्न विचारला तुम्ही. आहे त्यांचा पण स्वभाव चांगला आहे. आता माणसाचं कसं असतं माहितीये का, की माणसाचे दोन स्वभाव असतात खरं तर. म्हणजे माणूस चांगलंच नसू शकतं आणि वाईट पण नसू शकतं, म्हणून माणसाचे दोन स्वभाव असतात. म्हणजे चांगला आणि वाईट दोन्ही पण. माझं तसंच आहे, मम्मीचं पण आणि माझं पण तसंच आहे. म्हणजे प्रत्येकच जसं असतं, वाईट चांगलं. तर म्हणजे कसं, जिथं राग दाखवायचं तिथं राग दाखवतात, जिथं राग नाही दाखवायचं ते तर नाही दाखवत. म्हणजे असं आहे, चांगला आहे त्यांचा स्वभाव. भाग्यश्रीचा प्रश्न वाचूनच मला खूप वाईट वाटलं. कारण की तिचा असा प्रश्न होता, ती बाळाने ढेकर नाही काढलं तर त्याला किती वेळ असं उभं धरायचं असतं. हे बघा, माझा पण तोच प्रयत्न चालू आहे, माझा पण तोच प्रश्न आहे, की बाळाने जर ढेकर नाही दिला तर ह्या गोंडस गोंडस बाळांना आपण किती वेळ असं उभं धरायचं आणि त्यांचा असा असा ढेकर काढायचा. कारण की म्हणजे 5 मिनिटं, 10 मिनिटं, 1 मिनिट, कितीही वेळ लागू शकतो. तर कधी कधी सक्षमी आहे ना, 1 मिनिटाच ढेकर देते. कधी कधी तिला असं उभं घेतलं ना तर लगेच ढेकर देते. कधी कधी ती ढेकरच देत नाही लवकर, आणि कधी कधी तर ती देत पण नाही, जसं की आता करतेय. आता मी किती वेळ झाला ढेकर काढायचा प्रयत्न करते, पण सक्षमी ढेकर देतच नाहीये. माझा हा हात दुखायला लागला गाईस, काय करू. आय होप तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल, की बाळ कधी कधी त्यांच्या मनावर आहे यार, त्यांच्या मूडवरती. आपण आपलं डोकं कितीही आपटलं तरी काही नाही होऊ शकत. ह्यांच्या मनावर आहे, ह्यांच्या मूडवर आहे सगळं. हे ह्यांच्या ह्या गोंडस गोंडस बॉलांच्या मनावर आहे. उत्तर द्यायच्या आधी मी थोडी लिपस्टिक लावते, कारण की सकाळपासून मी माझा हा अवतार असाच घेऊन फिरतीये आणि काम आणि घर आवरतीये. तर प्रियांकाचा असा प्रश्न होता की दीदी तू बेबीसाठी कोणते कोणते प्रोडक्ट वापरती आणि कोणते तू प्रोडक्ट सजेस्ट करशील. तर आता आम्ही सक्षमीसाठी आहे ना, मालिशला हे वालं डाबर लालचं तेल यूज करतोय. हे मालिशला आहे, पूर्ण बॉडीच्या. फेसला यूज नाही करत. फेसला तिच्या कोकोनट ऑइल यूज होतं, आणि जी आपण टाळू भरतो ना बाळाची, तर टाळू भरायला सुद्धा कोकोनट ऑइलच वापरतो. आणि आंघोळीसाठी वापरतो आपण हिमालयाचा साबण, आणि ही वाली बेबी पावडर हिमालयाची. आता सध्या तरी मी ही हिमालयाचंच वापरते, कारण की माझ्या बहिणीने पण आमच्या बाबूसाठी हिमालयाचेच वापरले होते प्रोडक्ट. आता प्रोडक्ट तर भरपूर आहेत, भारी भारी, म्हणजे आहेत त्याच्यापेक्षा पण चांगले आहेत. जसं की मिमी आहे, मिमीचे प्रोडक्ट मी ऐकलं असेल. सबमेडची क्रीम तुम्ही वापरू शकता, लोशन पण येते त्याच्यामध्ये, फेशियल क्रीम येते फेससाठी वगैरे बेबींच्या. पण मी आता सक्षमीला का नाही यूज करत तुम्हाला सांगते. कारण हे बघा, बाळांची जी ग्रोथ होती, बाळांचा कलर झाल्या म्हणजे कलर बद्दल पण बोलते तुम्हाला, सगळं क्लिअर करू आपण, ठीक आहे. म्हणजे कसं आहे ना, बाळांची जी ग्रोथ होती ना, बाळ झाल्या एकदम लाल लाल दिसतं, किंवा त्याचा कलर एकदम वेगळा असतो. पण जसं जसं बाळाची ग्रोथ होती ना, ते वाढीला लागतं ना, मग त्याचा फेस कलर
त्याचं पूर्ण शरीर म्हणजे ना बदलतं हळूहळू आणि ते नॅचरली पद्धतीने चांगलं बदलतं. तर आपण झाल्यापासूनच बाळाला असं नाही का लावायचं, ते सगळं चुकीचं आहे. म्हणजे चुकीचं नाही म्हणत मी असं, म्हणजे ज्याला लावायचं ते लावतं. पण मला असं वाटतं की बाळाची जी ग्रोथ होती ना नॅचरली, बाळांची स्किन वगैरे एकदम नाजूक असते. मग त्याला आपण क्रीम वगैरे लावणार, लोशन लावणार बॉडीला. खूप ड्राय वाटलं तर ना कोकोनट ऑइल लावायचं. मला हॉस्पिटलमध्ये सांगितलं होतं. सक्षमी जेव्हा झाली होती तेव्हा ती माझ्यापाशी नव्हती. ती दुसरीकडे होती. ओ म्हणजे ती NICU मध्ये होती आणि मी दुसरीकडे होते, तुम्हाला तर माहिती आहे. मग तिथल्या त्या मॅडम होत्या, त्यांनी मला सांगितलं होतं जर कधी बाळाची स्किन खूप ड्राय वाटली तर फक्त कोकोनट ऑइलच लावायचं स्किनला, बॉडीला, कुठेही. म्हणजे आता मानेची इथं पण नाही का असं काही काही बाळांना असं हे होतं, पावडर वगैरे राहते कधी नाही का, आपण ती कपड्यांनी पुसून वगैरे काढतो. तसं नाही करायचं. कोकोनट ऑइल घ्यायचं, एअरबड असताना त्याला कोकोनट ऑइल लावायचं, फक्त फिरवायचं, लगेच ते साफ होत. नेक्स्ट क्वेश्चन आहे समृद्धीचा आणि तिचा असा प्रश्न आहे की दीदी तू नॉर्मल जेवण जेवायला कधीपासून स्टार्ट केलं? तर नॉर्मल जेवण मला असं वाटतंय मी नॉर्मल जेवण अजून स्टार्ट नाही केलंय. म्हणजे जसं मी पहिलं खात होते जेवण, भाकर भात, थोडा भात, भाकरी, पातळ पातळ भाज्या चुरून, ते मी आता पण खाते. आणि तिखट मी ना 2 महिन्यानंतर चालू केलं खायला थोडं थोडं, कारण की एकदम मी असं नंतर मग खूप दिवस विदाऊट तिखट जेवण खाल्लं आणि एकदम असं तिखट तिखट जेवण खाल्लं तर ते बाळ सहन नाही करणार, म्हणून थोडं 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 तिखट वाढवलंय जेवणामध्ये. तर 2 महिन्यानंतर मी थोडं थोडं तिखट खायला चालू केलंय. आणि वरचं पण मी असं नॉर्मल चिकन लॉलीपॉप, तंदुरी वगैरे हे पण मी 2 महिन्यानंतर चालू केलं होतं खायला. आणि हळूहळू आपण खाल्लं पाहिजे. किती दिवस आपण तीच 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 चव खाणार ना, एकदम बेचव असतं ते जेवण नॉर्मल, त्यात फक्त मीठ आणि हळद, मीठ असं एवढंच, तिखट वगैरे काय नसतं जास्त. म्हणून तुम्ही थोडं थोडं तिखट वाढवू शकता आणि नॉर्मल पण सगळं खाऊ शकता. मी पण 2 महिन्यानंतर खाल्ले नॉर्मली असं सगळं. फक्त आतापर्यंत मी चूर्णच खाते भाकरी सोबत, भाजी एकदम पातळ पातळ भाजी बनवतीये आणि एकदम बारीक भाकर चुरून त्यासोबत खाते, कारण ते आपलं दूध चांगलं राहण्यासाठी आपल्याला चुरून खाणं खूप महत्वाचं आहे. तर गाईस सक्षमीला झोपायचं होतं म्हणून मी कपडे परत माझी चेंज केली आणि आता हा पुढचा राहिलेला ब्लॉग शूट करते. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे रुचीचा. तर तिचा असं क्वेश्चन होता की दीदी तुला प्रेग्नन्सीमध्ये स्वीट खायची क्रेविंग होती का मसालेदार? तर मी माझ्या प्रेग्नन्सीमध्ये अजिबात म्हणजे अजिबात गोड खाल्लेलं नाही आहे. फक्त मला तिखट मसालेदार एकदम झणझणीत मिरचीचा ठेचा वगैरे किंवा तिखट मला काहीही द्या मी ते म्हणून खायचे मस्तपैकी. पण मला एवढं गोडचे काहीच क्रेविंग नव्हते, काही म्हणजे काहीच नाही का. नेक्स्ट क्वेश्चन आहे मायूचा. तिचा असा प्रश्न आहे की डिलेवरीच्या आधी टेन्शन आले होते का आणि आता तू सगळं कसं हँडल करते? गाईज तुम्हाला खरं सांगते, मी आता तुम्हाला मी हे बघा माझी ही स्माइल दिसते ना, पण मी तुम्हाला खरं सांगते मी आता इतकी थकली आहे. पण मी माझ्या सक्षमीसाठी सगळं हँडल करते, कारण की सक्षमी अजून छोटी आहे आणि आपल्याला आई झाल्यावरती तेवढे पेशन्स लेवल ठेवावे लागतात. म्हणजे आता समजा आपल्याला कोणतं काम जर नाही करायचं आहे तरी तसं नाही होत, ते आपल्याला करावंच लागतं पूर्ण. आणि आपण आई झाल्यावर सगळ्या गोष्टी शिकतो. आपल्याला ती एक ताकद येते आईची, आईपणाची. होतं आपल्याला सगळं हँडल. आणि प्रतीक पण असतो नाही का असं कधी सक्षमीसोबत, त्याचं काम तो करतो, मग तो घरी आला की मग थोडंसं हँडल करायला सक्षमीला प्रतीक पण असतो, म्हणून मला एवढं काय वाटत नाही. तर आता पण मी ना इतकी थकले होते, मला ब्लॉगसुद्धा शूट करूशी नव्हतं वाटत, पण तुमच्या प्रश्नांची उत्तर देणं पण खूप गरजेचं आहे, म्हणून हा ब्लॉग मी असंच पुढे कंटिन्यू केला आहे. फ्रेश होऊन कपडे चेंज केले, ते फ्रेश झाले, सक्षमीला झोपवलं आहे. बघा एवढं सगळं हँडल आपण करायला शिकतो. सगळ्या गोष्टी किती पण थकलेलं असेल तरी पण आपल्याला असं वाटतं ना की अरे नाही आपण केलं पाहिजे, तर होतं आपोआप सगळ्या गोष्टी हँडल होतात आपल्याला. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे भीमांशीचा. तिचा असा प्रश्न आहे की दीदी तुझं बॅक पेन करतं का आणि तू बॅक पेनसाठी काय काय करते? हे बघा बॅक पेनसाठी खूप पाय गरम पाण्याची पिशवी वगैरे घेऊ शकतो थंडीचं, म्हणजे आहेत मसाज वगैरे भरपूर आहे. आणि माझी सुद्धा बॅक पेन इतकी होती, आता मी थांबली आहे ना तरी माझी बॅक पेन होती खूप जास्त गाईज, सांगू नाही शकत की माझी पाठण दुखते. रोज असं म्हणून
की आज मी मसाज करेन त्या मसाजरनी किंवा गरम पाण्याची पिशवी घेईन, पण ते मला पॉसिबल नाही होत. जर तुम्हाला टाईम असेल तर तुम्ही घ्या नक्की बॅक पेनसाठी गरम पाण्याची पिशवी किंवा मसाजरनी मसाज करायला हवा, किंवा तुमच्या घरी कोण असेल तर त्यांना सांगा मसाज करायला मस्तपैकी. मला नाही टाईम भेटत म्हणून मी तशीच झोपून जाते आणि दुसऱ्या दिवशी डायरेक्ट गरम पाणी घेते आणि आंघोळ करताना असं नाही का पाटणीवर गरम पाण्याने शेकते जरा. स्वातीचा असा प्रश्न आहे की C-सेक्शन नंतर तू किती दिवसांनी नॉर्मल वॉक केली? मला तर पहिली गोष्ट तुम्हाला शॉक बसेल, पण नाही असं माझ्यासारखं अजून पण खूप जणांसोबत असं झालं असेल. सक्षमी दुसरीकडे दुसऱ्या वॉर्डमध्ये होते आणि मी दुसऱ्या वॉर्डमध्ये होते बरं का. तर तिला दूध पाजायला मला दर 2 तासाने जावं लागायचं C-सेक्शनच्या दिवशी. म्हणजे माझं सीझर झालं होतं 2 वाजता दुपारच्या, आणि त्याच दिवशी रात्री मी 8 वाजता माझा फर्स्ट वॉक केला. खूप भयानक तो वॉक होता. अक्षरशः माझं पूर्ण अंग थरथर कापत होतं. एकीकडे माझी बारकी बहीण साक्षी होती माझ्यासोबत, त्या दिवशी राहिली होती. तर आता पण मला ते सांगताना मला हॉस्पिटलमधले जे माझे मोमेंट आहेत ते मला आठवून रडायला येतं गाईज, खरंच तुम्हाला सांगते. आणि मी फर्स्ट वॉक केला तर माझ्यासोबत फक्त माझी बारकी बहीण होती, कारण की सीझर झालं होतं म्हणून एका जणाला खूप रिक्वेस्ट नंतर माझ्याजवळ साक्षीला थांबवलं होतं आणि तिनेच मला उठवलं आणि माझा फर्स्ट वॉक झाला. बापरे, माझे हातपाय थरथर कापत होते, मला उठता येत नव्हतं. आणि पण मला सक्षमीला दूध पाजायला जावं लागायचं म्हणून माहीत नाही कशी पण माझ्यात ताकद आली. हातपाय थरथर कापत होते तरी मी वॉक करून गेली आहे सक्षमीला दूध पाजायला. म्हणजे लिटरली खूप लांब अंतर होतं तिच्या वॉर्डचं, सक्षमीच्या आणि माझ्या वॉर्डचं. तिथे मी गेली आहे आणि तुम्हाला सांगते मी एकच दिवस नाही गेली आहे, कंटिन्यू 3-4 दिवस सक्षमीकडं मी जाऊन येऊन करत होते एवढं लांब. म्हणजे दुसरं वॉर्ड आहे ना खूप लांब होतं आणि मी जिथे ते पण खूप लांब होतं. तिथून मी चालत जायचे काय, आणि दर 2 तासाला दिवस रात्र दर 2 तासाला. विचार करा तुम्ही, इतकी मी चालली आहे डिलिव्हरीनंतर मी की मला सवय झाली त्या वॉकची. मी नॉर्मलच वॉक करून जायचे. काय करू हे बघा, जर मी हळूहळू गेले तर तिथं माझं बाळ भुकेने एवढं रडून ती हे झाली असते, म्हणजे ती रडतच बसली असती कंटिन्यू. म्हणून मग मी नाही का धावत पळत जायचे सक्षमीकडे. नॉर्मल वॉक असं चालता ना माझा नॉर्मलच वॉक झाला तो, असं झालं. मग माझा तर सीझरच्या पहिल्या दिवशीपासून नॉर्मल वॉकच आहे माझा. नेक्स्ट क्वेश्चन आहे नेहाचा, आणि हा जो पसारा आहे ना प्लीज इग्नोर करा. हे सक्षमीला शेकलं होतं ना मागाशी, त्याचं इथंच ठेवलं सगळं सकाळी मी आवरणार आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे नेहाचा. तिचा क्वेश्चन असा आहे, प्लीज रिप्लाय कर दीदी, माझं बाळ फक्त 1.5 मंथचं आहे आणि खूप रडतं, सतत रडतं. तर लहान लेकरं काही रडतच असतात बरं का. आता मला नाही माहिती, कारण की सक्षमी एवढी रडत नव्हती. म्हणजे तिला भूक वगैरे लागली तर ती नॉर्मल बाळ कसे रडतात तशी सक्षमी रडायची, पण एवढी पण नव्हती, म्हणजे सतत नव्हती रडत. तर आता मला सिरियसली मला नाही माहिती की काही बाळ एवढं का रडतात. मे बी त्यांना भूक लागली असेल, किंवा त्यांना आईपाशी थांबायचं असेल, किंवा ना काय होतं कधी काय होतं माहिती आहे का, की बाळ जेव्हा बाहेर येतं पोटातून तर काही वेळेस आहे ना बाळानं उभीत राहायची आईच्या सवय असते. तर त्याच्यामुळे ना आईला ते म्हणजे आईच्या उभीत त्यांना राहायचं असतं. पण आपल्या इथं असं असतं की नाही का, बाळाला घ्यायचं नाही, आताच डिलिव्हरी झाली आहे, त्याला खाली ठेव, तू आराम कर. असं नाही, तुम्ही आराम करता बाळाला असं छातीवर घेऊन बसले तरी त्या बाळाला छान वाटतं. म्हणजे असं आपला स्पर्श बाळाला छान वाटतो कधी. मग मे बी त्याला आपला स्पर्श पाहिजे असेल, किंवा त्याला असं आईची एक ऊब पाहिजे असेल, म्हणजे असू शकतं ना तसं. माझं लॉजिक आहे तसं, म्हणून मी तुम्हाला सांगते. तुम्ही मला प्रश्न विचारला म्हणून मी माझं लॉजिक सांगते. नेक्स्ट क्वेश्चन आहे स्काय लव्हरचा. क्वेश्चन नाही आहे, कॉम्प्लिमेंट आहे. ताई तुमचा आवाज छान आहे म्हणून ब्लॉग बघते, खरंच थँक्यू सो मच, लव यू. नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रियाचा क्वेश्चन असा आहे की डिलिव्हरीनंतर किती दिवसांनी तू नॉर्मल कुकिंग करायला लागली, म्हणजे
कुकिंग करायला लागली आणि घरातले कामं करायला लागली. तर तुम्हाला आता सांगते खरंच 15 दिवस मी हॉस्पिटलमध्ये काढलेत डिलिव्हरी नंतरचे. ठीक आहे, डिलिव्हरीनंतर 15 दिवस हॉस्पिटलमध्ये. आणि म्हणजे डिलिव्हरीपासून जर माझा पकडला दिवस तर मी 1.25 महिना फुल आराम केला आहे. म्हणजे माझे हे यूट्यूबचं आणि माझे प्रमोशन्सचे जे काही कामं होते ते सगळं चालू होते. फक्त घरातल्या कामाला ब्रेक घेतला होता मी 1.25 महिना. 1.25 महिन्यातला पण ते 15 दिवस कट करून टाका. म्हणजे मी 1 महिना पूर्ण आराम केला आहे. 1 महिन्यानंतर मी नॉर्मल माझ्या रुटीनला आली आहे. आणि अजून काही क्वेश्चन्स आहेत तुमचे जे तुम्ही यूट्यूबच्या शॉर्टला मी विचारलं होतं तुम्हाला, तुम्ही त्याच्यात विचारले ते क्वेश्चन्स, पण ते क्वेश्चन मी या ब्लॉगमध्ये नाही घेत. हा ब्लॉग शूट करायला मला 2 दिवस लागलेले आहेत. सक्षमीला बघता बघता खूप जास्त मला हे होतं आहे, आता शब्द नाही ते सांगायला तुम्हाला, असं सवय लागली मला. मग खूप प्रयत्नानंतर हा ब्लॉग पूर्ण झाला आहे. आता उद्याच्या ब्लॉगमध्ये मी जे यूट्यूबचे प्रश्न राहिले आहेत ना तुमचे, त्याचे आन्सर्स करते. ओके, बाय.